गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज आहे रविवार आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी या पूर्ण दिवसामध्ये आज काय काय करते. सो त्याबद्दलचा हा आज ब्लॉग असणार आहे आणि त्यामध्ये मी तुमच्याशी बोलताना हिला देखील बोलायचं असतं, त्याच्यामुळे हिची अशी चालू आहे मस्ती. उठल्या उठल्या आम्हाला फक्त खिडकीमध्ये येऊन मस्ती करायची असते. सो आज काय काय होतं आणि आज मी काय काय करते हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो समर येत आहे आणि खूप उन्हाळाही वाढलेला आहे. सो म्हणून मी प्रेक्षासाठी काही टी शर्ट्स किंवा काही कपडे जे आहेत ते मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केले होते. सो ते आज डिलिव्हर झालेले आहेत. सो आज आपण बघूयात त्याची क्वालिटी कशी आहे आणि ते मी प्रेक्षाला यूज करणार आहे की नाही. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन एक पार्सल होतं, हे एक पार्सल आहे आणि अजून एक आहे. त्या तीनपैकी मी तीन वॉश केले आणि हे जे आहेत हे मी अनवॉश केलेले आहेत. सो आपण आता एक खोलून बघूयात की याची क्वालिटी कशी आली आहे. सो तुम्ही बघू शकता क्वालिटी ही जी आहे याची खूप छान आहे. कॉटन आहे, कॉटन मटेरियल आहे आणि काहीतरी वेगळं असं थोडंसं घाईघाईमध्ये जर आपल्याला बाहेर जायचं असेल आणि बाहेर असं खूप जास्त उन्हाळा असल्यामुळे बेबीजलासुद्धा कम्फर्टेबल असावेत म्हणून मी हे अशा प्रकारचे फक्त टी शर्ट्स मागवले आहेत. बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी पॅन्ट्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल होत्या माझ्याकडे. सो म्हणून मी हे असे 3 टी शर्ट्स मागवले आहेत आणि मला हे प्रचंड आवडले आहेत. साईज आणि क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आय थिंक याचा ब्रँड जो आहे हा बेबी हग आहे. फर्स्ट क्रायवरून मी मागवलेले आहेत. तसेच अजून 3ही आहेत, तेही मी तुम्हाला ते शेअर करते. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, अदरवाईज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेलच. आहेत हे जे आपले नॉर्मल टी शर्ट्स असतात तसे आहेत, फक्त कलर थोडेसे लाईटमध्ये गेली आहे. आणि ह्याचा जो ब्रँड आहे ना हा आहे झिरोचा. हे 18 to 24 मंथचा मी घेतलेला आहे आणि हे 100% कॉटन आहे. हे सुद्धा प्युअर कॉटन आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप मस्त आलेली आहे. सो मी याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेलच. इफ यू वॉन्ट देन गो अँड चेक आउट माय डिस्क्रिप्शन बॉक्स. इथे आहे ना आता दुपारी तिची अंघोळ वगैरे झाल्यानंतर तिला झोपायचा प्रयत्न करत होतो पण ती झोपतच नव्हती. खालची जी ॲब्झॉर्बन शीट आहे ना ती घेऊन ती डोक्यावरती घेऊन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती. सो रोज तिचा असाच कार्यक्रम चालू असतो. टी व्ही स्क्रीन आम्ही जास्त दाखवत नाही, फक्त 5-10 मिनटासाठी तिला नवीन नवीन गाणे ऐकायला मिळावेत म्हणून आम्ही थोड्या वेळासाठी तिला टी व्ही लावतो. त्यानंतर आज माझी बहीण आली होती. सो मम्मीने मस्त अशी इडली सांबारची मेजवानी दिली होती. सो ती मस्त खाऊन आम्ही थोडा वेळ चिल करत होतो जेवल्यानंतर आणि सगळे अवतीभोवती प्रेक्षाच्या बसलो होतो. त्याच्यामुळे प्रेक्षाला खूप जास्तच मस्ती येत होती. कधी माझ्याकडे, कधी गुड्डूकडे, कधी बाबांकडे असं तिचं चालू होतं. त्यानंतर गाण्याच्या तालावरती डान्स करायला तिला खूप जास्तच आवडतो आणि सगळ्यात जास्त घरामध्ये माणसं असलं की तिला अजून जास्त मस्ती येते. सो ती बहिणीसोबत जास्त मस्ती करत होती आणि तिला झोप येत होती पण तरी तिला झोपायचं नव्हतं. मग त्यानंतर ती तिच्या अंगावरती खेळत होती. तिला बोलत होती की दुसरं गाणं लाव, कारण की तिला एकच गाणं कंटिन्यू नको असतं. मग थोडा वेळ झाला की तिला तिच्यावरून खाली उतरायचं. असं करत करत थोडा वेळ तिला झोपी लावलं. आम्ही थोडा आराम केला. त्यानंतर 4 नंतर आम्ही म्हटलं बहीण आली होती तर आपण थोडंसं गार्डनमध्ये प्रेक्षाला घेऊन जाऊयात. आता तिला मस्तपैकी रेडी करून कॅप वगैरे घालून मी गार्डनमध्ये घेऊन गेलो. पण थोडं चालली की तिला कंटाळा यायचा. थोडं चालले की बोलायची मम्मा मला उचलून घे. पण तिला थोडाफार चालायचा प्रयत्न करत होती. असं करत करत आम्ही थोडाफार मस्ती केली, थोडेफार पिक्चर्स काढले, थोडं तिला ग्राउंडमध्ये फिरवलं. त्यानंतर इथे थोडासा ज्यूस आम्ही पित होतो तो तिलाही त्याची क्रेविंग झाली. तो तिलाही थोडासा ज्यूस प्यायला घातला आणि आम्ही रिटर्न अशा प्रकारे गार्डनमधून निघालो.